नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन्स शॉर्टकट मेथडने कसे काढायचे ते पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. ही मेथड फक्त सीईटी साठी आहे हे लक्षात घ्या. यासाठी आपल्याला 2 स्टेप फॉलो करायच्यात. पहिली स्टेप म्हणजे दिलेलं फंक्शन हे f ऑफ x, y इक्वल टू 0 या पद्धतीने मांडा. म्हणजे राइट साइड सगळी 0 झाली पाहिजे. आणि आपला फॉर्म्युला dy/dx असतो -fx अपॉन fy. मग हे fx अपॉन fy काय आहेत? fx म्हणजे डिफरन्शिएट करा आपल्या फंक्शनला f ऑफ x, y इक्वल टू 0 ला विथ रिस्पेक्ट टू x. फक्त x ने डिफरन्शिएट करायचंय आणि y काय असणार आहे त्यावेळेस कॉन्स्टंट असणार आहे. सिमिलरली fy म्हणजे काय आहेत बघा? डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन विथ रिस्पेक्ट टू y ओनली. विथ रिस्पेक्ट टू y ओनली आणि x काय असणार आहे यावेळेस कॉन्स्टंट असणार आहे. हे fx fy याला काय म्हणतात? पार्शियल डेरिव्हेटिव्हज. चला प्रॉब्लेम्स करून बघूयात. हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. पहिल्यांदा तुम्हाला काय करायचंय? राइट साइड 0 म्हणजे फंक्शन कशा पद्धतीने मांडणार आपण? x e रेज टू y प्लस y e रेज टू x मायनस 1 इज इक्वल टू 0. काय आपला फॉर्म्युला आहे? dy/dx इज इक्वल टू मायनस fx अपॉन fy. इट इज इक्वल टू मायनस. आता न्यूमरेटर मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करायचे फंक्शनला विथ रिस्पेक्ट टू x. y काय असणार आहे? कॉन्स्टंट. मग आता पहिली टर्म डिफरन्शिएट करताना यामधला e रेज टू y काय झाला? कॉन्स्टंट झाला. तो बाहेर आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. सिमिलरली आता प्लस दुसऱ्या टर्मला डिफरन्शिएट करताना y कॉन्स्टंट तो बाहेर e रेज टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x आणि मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. आता डिनॉमिनेटर मध्ये आता विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचंय. x काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे. मग पहिल्या टर्म मधला x कॉन्स्टंट e रेज टू y चा डेरिव्हेटिव्ह काय आला आता? e रेज टू y प्लस परत e रेज टू x कॉन्स्टंट ते आले बाहेर आणि y चा डेरिव्हेटिव्ह आला 1. परत पण 1 चा डेरिव्हेटिव्ह 0च असतो. आणि मग आता आन्सर काय आलं बघा? मायनस. व्यवस्थित लिहूयात फक्त थोडंसं. e रेज टू y प्लस y e रेज टू x अपॉन e रेज टू x प्लस x e रेज टू y. हे आहे आपला आन्सर. आहे ना सोपी मेथड? अजून एक करूयात. बघा आता हा प्रॉब्लेम. परत पहिल्यांदा आपल्याला काय लिहायचंय? फंक्शन f ऑफ x, y इक्वल टू 0. त्यामुळे हे येईल e रेज टू x प्लस y मायनस कॉस x मायनस y इक्वल टू 0. dy/dx इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आता लक्षात तुमच्या मायनस fx अपॉन fy. मग आता fx काढूयात. e रेज टू x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आहे. e रेज टू x प्लस y आणि x प्लस y च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह 0. चला पुढं. कॉसचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस साइन. मायनस मायनस काय होणार आहेत? प्लस साइन x मायनस y आणि x मायनस y च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह 0. आता डिनॉमिनेटरला काय करायचं आपल्याला? विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करायचंय. परत एकदा e रेज टू x प्लस y चा डेरिव्हेटिव्ह e रेज टू x प्लस y आणि x प्लस y च्या डेरिव्हेटिव्हने मल्टिप्लाय. लक्ष द्या विथ रिस्पेक्ट टू y करायचंय. x चा डेरिव्हेटिव्ह 0, y चा डेरिव्हेटिव्ह 1. परत मायनस कॉसचा डेरिव्हेटिव्ह प्लस साइन x मायनस y आहे तसेच. x चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे. मायनस y चा डेरिव्हेटिव्ह 1. आणि आन्सर व्यवस्थित मांडलं की झालं काम. मायनस e रेज टू x प्लस y प्लस साइन x मायनस y डिवायडेड बाय e रेज टू x प्लस y प्लस मायनस मायनस साइन x मायनस y. दॅट्स इट. अजून एक बघूयात. बघा आता हा प्रॉब्लेम. इथे काय दिसतंय पहिल्यांदा? फंक्शन रेज टू फंक्शन आहे. फंक्शन रेज टू फंक्शन म्हणलं की लॉग घ्यावे लागतात. हे काय होईल? y लॉग x इज इक्वल टू x मायनस y लॉग ची व्हॅल्यू 1 आणि आपलं फंक्शन तयार होईल
y log x minus x plus y is equal to 0. आणि मग बघा आता dy by dx काय येतोय. dy by dx is equal to minus fx upon fy. Differentiate with respect to x, taking y constant बाहेर गेला, log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x, मायनस x चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि y चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे. डिनॉमिनेटरला आलो. आता विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट करा, log x कॉन्स्टंट झाले त्यामुळं बाहेर आले y चा डेरिव्हेटिव्ह 1 मायनस x कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह 1 आणि मग आन्सर काय मायनस. क्रॉस मल्टिप्लाय करून घेऊयात. मायनस एक्स अपॉन एक्स टाइम्स 1 प्लस लॉग एक्स झालं. हेच आन्सर आहे आपलं. हे 3 प्रॉब्लेम तुमच्यासाठी. प्रत्येक प्रॉब्लेम करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.